क्लॉज नक्की आहे तरी कोण आणि तो आला कुठून, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। इसवी सन 280 साली तुर्की येथे संत निकोलस नावाचे एक ख्रिस्ती धर्मगुरू होऊन गेले। ते त्यांच्या भेटवस्तू देण्याच्या आणि मदतीच्या स्वभावासाठी खूप प्रसिद्ध होते। संत निकोलस हे युरोपमधील सर्वाधिक प्रसिद्ध संत म्हणून ओळखले जाऊ लागले। कालांतराने त्यांचं नाव उच्चारताना अनेकांकडून सिंटरक्लाउज असा उच्चार केला जात असे। जसजशी या लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढत गेली तसतसे विविध माध्यमातून लोकांनी त्यांना रेखाटण्यास, वर्णन करण्यास सुरुवात केली। निळी 3 टोकांची टोपी, हिरवा कोट असे रंगीबेरंगी कपडे असलेल्या सिंटरक्लाउजच्या भूमिकेने लोकांच्या मनात घर केलं। 1881 साली अमेरिकन राजकीय व्यंगचित्रकार थॉमस नास्ट यांनी सेंट निकोलस यांचे चित्र रेखाटले आणि आपल्याला मिळाला आजचा सांता क्लॉज। पण आपण आज पाहतो तो सांता क्लॉज एका मोठ्या मार्केटिंग कॅम्पेनचा भाग आहे। 1930 च्या दशकात कोका कोला कंपनीने आपल्या जाहिरातीसाठी सांता क्लॉजची प्रतिमा तयार केली आणि पुढील अनेक वर्ष हॉलिडे मार्केटिंग कॅम्पेन म्हणून सांता क्लॉज या व्यक्तिरेखेला ग्राहकांनी आणि पर्यायाने कोका कोलानेही पहिली पसंती दाखवली आणि बघता बघता हा सांता क्लॉज वैश्विक स्तरावर नाताळ या सणाचा जणू अँबॅसेडरच बनला। असो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीच्या अशाच इंटरेस्टिंग खबरींसाठी आम्हाला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।